उपनगराध्यक्ष रोहा काशीनाथ धाटावकर यांचं सुद्धा मुख्य मंचावर स्वागत होणार आहे। मी सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत होताना आपण पाहणार आहोत। या रोह्यातील तीनही अर्थातच सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे जे की नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत, माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्याच वेळेला माजी उपनगराध्यक्ष सुद्धा आहेत। या तीनही हस्ती व्यक्तींचं आपण या ठिकाणी मुख्य मंचावर स्वागत होताना पाहायला मिळतं। मैदानाकडून जाऊयात, आपण मुख्य मंचावरून जाऊयात थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये। ओव्हर टू यू। धन्यवाद धन्यवाद कपिल। चालू मॅच आपण बघतोय 7 स्टार थळ विरुद्ध समा वॉरियर्स लोणारे, दोन्ही जवळच्या संघांमध्ये दोन्ही जखमी शेर। माझ्या समवेत आपण थँक्यू सो मच। उद्या लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघाचा सामना उद्या तिसरा असणार आहे, जो की आरसी ग्रुप थळ या संघाच्या विरोधामध्ये असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हेलो चेक, हेलो चेक। यस, ओवर टू यू भाईजान। थैंक यू सो मच। तो चलते हैं फिर से एक बार रफ्तार का सौदागर अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार दूसरी गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया है, मिड विकेट में मुहिब रोग अच्छी फील्ड, कमाल की थ्रो पर तब तक दोनों बल्लेबाजों ने यहाँ पर 2 रन आसानी से मुकम्मल किए। चीते की दौड़ लगाते हुए आंखों ही आंखों में इशारा किया और 2 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए 2 रनों के साथ टीम का यहाँ पर अकाउंट ओपन करते हुए बैटर विनय पाटिल। सचिन माली आपण बघितलं, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा स्वीकारलं। सुमित पत्रेची बॉलिंग ॲक्शन आपण बघतोय। पहिलं षटक, पहिल्या षटकातील तिसरा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतोय। फलंदाज स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात। पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला तशाच पद्धतीचा हा तिसरा चेंडू सलामीसाठी आपण बघतोय समा वॉरियर्स संघातर्फे सचिन माळी आणि यश म्हात्रे यांची जोडी मैदानात आलेली आहे। यश म्हात्रेने यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकर निवडलेला आहे। जरूर देखा जाए तो सौभाग्यवती मानसी दलवी मैडम पुरस्कृत ये 7 स्टार थल और अलीबाग एक्सप्रेस कैप्टन गेंदबाजी करते हुए इस बार ऑन साइड में ड्राइव किया। फील्डर है वहां पर, थोड़ी सी मिस फील्डिंग विनोद वाटकरे, मुहिब रोगे ने थोड़ी सी गलती की, वहां पर गेंद के ऊपर दौड़ लगानी थी पर उसका फायदा हुआ और इस बार मिस फील्डिंग की वजह से यहां पर मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। चौका 100% आयोजन भाईजान, तुमच्या माहितीसाठी हा जो 7 स्टार ग्रुप आहे त्यामध्ये सन्माननीय मानसीताई दळवी आहेत, मोहिनी शिरसेकर आहेत, मोहिनी पाटील आहेत, प्रमिला शेळके आहेत, विद्या सानकर आहेत, विभा दळवी आहेत, सारिका पाटील, या 7 रणरागिणींचा हा संघ आपण पाहतोय। यस, आणि त्या 7 रणरागिणी आपण बघतोय यामध्ये संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी मैदानात बसलेले आहेत। पण ह्या वेळेला काय झालेलं आहे, चेंडू ऑफस्टिकच्या बरोबर बाहेरचा होता, कट करण्याचा प्रयत्न आणि आय थिंक बॅटची एज लागली होती, परंतु प्रसाद पाटील याच्या ग्लोव्जमधून तो चेंडू निसटला। एवढ्या वेगामध्ये हा चेंडू गॅदर करणं हे सुद्धा एक कला आहे आणि त्यातून फलंदाजाला मात्र जीवनदान मिळतोय। फलंदाज सचिन माळी। यस, बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में सुमित सुनील पत्रे का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए। शानदार गेंदबाजी, इस बार बल्ले भारी सिरा और शानदार कैच, विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग। थैंक यू डीजे मास्टर। ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये सुमेधने षटक हाताळलं होतं ना, तशाच पद्धतीने त्याने याही वेळेला गोलंदाजीला चांगली सुरुवात केलेली आहे। म्हणतात ना कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट, तशाच पद्धतीची त्याची गोलंदाजी बघायला मिळते। काय लाजवाब गोलंदाजी, अचूक टप्पा, भरधाव वेग,
याचा फलंदाजांकडे अजिबात उत्तर नव्हतं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 2 षटकात फक्त त्याने 15 धावा खर्च केल्या होत्या आणि तशाच पद्धतीने याही मॅचमध्ये त्यांनी त्या पद्धतीने गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक सफलता मिळालेली आहे. त्याच्या मागच्या मॅचमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. बघूया समा वॉरियर संघाचा कर्णधार यश म्हात्रे यावेळेला काय करणार आहे. यस, अगर देखा जाए तो जिस तरह से गेंदबाजी कर रहे अलीबाग एक्सप्रेस पर फील्डरों की साथ मिलना जरूरी है और इस बार फ्लाई स्लिप में जो फील्डर थे अजय पवार, जानू मेरी जान जिसे कहा जाता है, और उन्होंने शानदार कैच लपका, विकेट का पतन, बल्लेबाज आउट होते हुए. इसीलिए तो कहते हैं ना, सामने कांच का बंगला है पत्थर कैसे मारू, सामने कांच का बंगला है पत्थर कैसे मारू, सामने सुमित पत्रे है छक्का कैसे मारू. इस गेंदबाज की जितनी तारीफ करो उतनी कम है. और आज देखा जाए तो 7 स्टार थल इस प्रतियोगिता में गेंदबाजी करते हुए वीर दमदार अमदार प्रीमियर लीग प्रतियोगिता, और इस प्रतियोगिता के सर देखा जाए तो सेनापति सम्माननीय आदरणीय महेंद्र शेठ दलवी साहब का मैं तहे दिल से आभार. एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है गेंदबाजी के लिए. फिर से एक बार अजय पवार अलीबाग एंड की जानिब से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज यश मंगेश मात्रे. ओहो, इस बार अच्छी गेंद, बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, फील्डर है वहां पर सुमित. पहली गेंद डॉट, समा वॉरियर्स बल्लेबाजी करते हुए. अतिशय चांगली सुरुवात अजयकडून सुद्धा व्हायला बघायला मिळते. परंतु समा वॉरियर्सच्या फलंदाजांना सुद्धा आवश्यकता आहे धावसंख्या वाढली पाहिजे आणि यश मात्रेने जबाबदारीने खेळून संघाची धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे. कारण तेव्हाच सामन्यामधील जोरसा दोलायमान स्थिती आहे ती नाहीशी होईल. चांगली सुरुवात अजय पवारकडून बघायला मिळते. चांगला झेल पकडला होता त्याने. यश मात्रेच्या बॅटमधून चेंडूवर जोरदार फटका अनुभव मिळतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे, आमदार महेंद्र दळवीशे. प्रेक्षकांमध्ये उपस्थित उल्लेशजी दाखवा यांना आम्ही विनंती करतोय मुख्य मंचावर येऊन तुम्ही आसनस्थ व्हायचं आहे. उल्लेशजी दाखवा साखर. तो इस बार देखिए शॉर्ट किस्म की गेंद थी. यश मंगेश मात्रे ने अपने इरादे स्पष्ट किए और छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत करते हुए. पहली गेंद डॉट, पर उसके बाद छक्के के साथ शुरुआत करते हुए इस छक्के के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर. इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी और इंग्लैंड की रानी हेजल कीच इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे. जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर आते हुए. इस बार फुल टॉस गेंद, फिर से एक बार देखिए वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. थँक्यू. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटका मारून जे संघावर दबाव आला होता सुमित पत्रेने निर्माण केला होता तो दबाव मात्र नाहीसा केला जातोय. अप्रतिम असे चेंडू बघितले आपण मारलेले. पहिला चेंडू लेन डिलिव्हरी होती काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. या वेळेला सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार मारून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अजय पवार. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर तिसरा मारणार का, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. चेंडू जातोय सीमारेषा पार. हॅट्रिकचा 20वी हॅट्रिक करणारा हा दमदार षटकार. 3 वर्ष दमदार प्रवासाचा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थैंक यू डीजे मास्टर. समा वॉरियर्स के संघ मालक जयू भाभी के हीरो संजय जी घरत खुश होते हुए, क्योंकि लगातार की 3 छक्के लगाए बैटर आज इस मैदान पर रन धुमाली करते हुए. लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया. अजय पवार इतना भागा कि लंगड़ा हो गया. खराब गेंदबाजी इस प्रतियोगिता में. खराब गेंदबाजी म्हणता येणार नाही, परंतु झेल सुद्धा तेवढा महत्वाचा होता. परंतु हा चेंडू खराब होता. अतिशय चांगली समय सूचकता चेंडूला बॅटवर येऊ दिला आणि नंतर मात्र त्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाठवलं. चेंडू जातोय 1 बाउंस सीमा
अजन काय आहे माहित आहे, ज्या वेळेला गोलंदाजी जर खराब होत असेल आणि अशा वेळेला जर एखादा झेल असेल मोठ्या खेळाडूचा, तर तो झेल घेणं महत्त्वाचं होतं. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता प्रसन्न गायकर, पण त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आणि ती चूक म्हणता येणार नाही, ते घोडचूक होईल. कारण संघाला पराभवाच्या छायेकडे किंवा आपल्या संघाला विजयापासून थोडासा लांब नेणारा हा झेल सुटलेला होता. कारण त्या चेंडूवर षटकार आला, लगेचच पुढच्या चेंडूवर गोलंदाजावर दबाव निर्माण झाला. त्याच्यामुळे तो चेंडू ऑब्रेक करण्याच्या नादात शॉर्ट ऑफ गुड लेन पद्धतीवर टाकला, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता आणि त्याच्यावर सुद्धा चौकार आला. धावसंख्या बघा, बघता बघता कुठे पोहोचली, 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 28 रन स्कोर कार्ड पर कम बैक करना है इस गेंदबाज को. स्ट्राइक एंड पर फिर से एक बार कैप्टन यश मात्रे, इस बार मौका है पर वहां पर फील्डर तैनात है, अच्छी फील्डिंग करते हुए वन बाउंस गेंद को गैदर करने का प्रयास किया, उसमें कामयाब. 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद 19 रन 1 विकेट 29 रन स्कोर कार्ड पर 29 1 विकेट के नुकसान पर. जबकि यहां पर 6 गेंदों में 23 रनों का योगदान देते हुए बैटर यश मात्रे 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके. शानदार बल्लेबाजी. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या सुमेधने. नंतरच्या षटकार मात्र अजयवर हल्ला बोल केला गेला आणि त्याच्या षटकात तब्बल 23 धावा काढल्या गेल्या. कुठल्या गेल्या, त्याच्यामुळे संघामध्ये थोडंसं दडपण जे निर्माण झालं होतं ते थोडंसं आता दडपण नाहीसं होऊन त्यांच्या संघामध्ये हास्यमय वातावरण किंवा उत्साहवर्धक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. धावसंख्या आहे 2 षटके पूर्ण 29 धावा. यश मात्रे कॅप्टन इनिंग साकार करताना पलीकडच्या षटका संघामध्ये बघतोय. सुमेध पत्रे सुद्धा कॅप्टन इनिंग सारखीच गोलंदाजी सुद्धा करतोय. दोन्ही कॅप्टन अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं 100% देण्याचा मार्ग या ठिकाणी बघतात आपण बघायला मिळते. त्यांच्याकडून 100% एफर्ट दिला जातोय दोघांकडून सुद्धा. तिसरं षटक, पंचांचा इशारा येतोय, इट्स अ चॅलेंज ओव्हर. बघा प्रेक्षकांमध्ये बघा, सुमेध पत्रेचे चाहते अर्थातच त्याचा बॅनर घेऊन आलेले आहेत आणि अलिबाग एक्सप्रेस म्हणून त्याला नेहमी संबोधलं जातं. तो आणि त्याचे चाहते ते कधीच वेगळे होऊ शकत नाही भाईजात. आणि त्यांच्या चाहत्यांना तो सुद्धा निराश करत नाही आहे. त्या पद्धतीने जीव ओतून गोलंदाजी सुद्धा करतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने फक्त 2 षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या. बाकीच्या गोलंदाजांनी सुद्धा त्याला साथ देणं महत्वाचं आहे. जिस तरह से आईपीएल में हम फैन फॉलोअर देखते हैं उसी तरह से देखिए ना, स्क्रीन पर हमें नजर आ रहे हैं अलीबाग एक्सप्रेस रफ्तार का सौदागर सुमेध पत्रे. गेंदबाजी के लिए चैलेंजिंग ओवर. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज फिर से एक बार कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट यश मात्रे. पर इस बार तेज तर्रार गेंद, इसीलिए तो कहते हैं ना, लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा. रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़दास चांचड़ नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा. उसके लिए मेहनत करनी है और सुमेध पत्रे ने वो मेहनत करके दिखलाई. शमा भाभी के हीरो हमारे तरफ देखते हुए नासिर शेख सर, आपका भी मैं आभार. तो फिर से एक बार पहली गेंद डॉट, दूसरी गेंद डालने के लिए तैयार. फिर से एक बार चैलेंजिंग ओवर. स्ट्राइक एंड पर बैटर यश मात्रे. ओहो, फिर से एक बार कवर के ऊपर से खेलने का प्रयास. फील्डर है वहां पर विक्रम थले फील्ड करते हुए. फुलाई देवी सासोले टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी, जहां पर मैटर बढ़े वहां पर विक्रम थले खड़े. पर आज उनके ऊपर विश्वास दिखलाया है कप्तान सुमेध पत्रे ने. शानदार गेंदबाजी. इस एक पहिल्या पर्वात आपण बघितलं ना, सुमेध पत्रे भाईजान, पहिल्या पर्वामध्ये ह्याच विक्रम थळेने जेव्हा बोल्ड आउट आपण बघत होतो ना, त्यावेळेला स्टंप टिपला होता, गोलंदाजीमध्ये स्टंप उद्ध्वस्त केला होता आणि आपल्या नागेश्वर आवाज संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. बघूया, तिसऱ्या षटकाचा थरार चालू आहे. 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केलेली आहे. म्हणजेच 4 चेंडूंमध्ये तब्बल 9 धावा जमवायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन मैदानात बॅटर आहे मयूरसाठी सुद्धा चेंडू, क्या बात है. उगाच त्यांचा संपूर्ण सर्वात जास्त फॅन फॉलोअर थळमध्ये नाही आहे, कारण त्याची गोलंदाजीच तशा पद्धतीची होताना दिसते. या चेंडूवर मयूर हिंडेकडे सुद्धा उत्तर नव्हतं. यस, गेंदबाज देता है ऐसी टक्कर, गेंदबाज देता है ऐसी टक्कर, आ जाता है अच्छे अच्छे बल्लेबाजों को चक्कर, और चक्कर में डालने वाला ये गेंदबाज है रफ्तार का सौदागर अलीबाग एक्सप्रेस सुनील पत्रे. गेंदबाजी करेंगे फिर से एक बार. जिस खिलाड़ी ने पिछले मैच में 3 गेंदों पर 3 छक्के लगाए थे वो बैटर मयूर, पर इस बार मिड ऑफ की दिशा में खेल दिया. फील्डर मिड ऑफ में, कोई गलती की गुंजाइश ही नहीं. तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं. डीजे इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन,
जगामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर वन. तुम्हीच ठरलेत नंबर थैंक यू डीजे मास्टर. इसीलिए तो कहते हैं ना, अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, चिंगारी भड़कती है तो आफताब हो जाती है. जब भी सुनता हूँ दुनिया में एमएलए महेंद्र शेठ का नाम तो भाईजान की छाती फूलकर दबंग हो जाती है. एक बार जोरदार तालियां एमएलए दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहब के लिए, क्योंकि काफी बड़े आयोजन इस प्रतियोगिता में उनकी टीम आज इस मैदान पर संघर्ष करते हुए. बरोबर आहे. आणि प्रत्येक विकेट्सला विशालजी जुईकर यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे. 2 विकेट्स गेलेले आहेत. सुमित पत्रेच्या नावावर 2 विकेट्स आहेत. धावसंख्या बघा 30 धावा धावपळकावर आहे. 2 विकेट्स गेलेले आहेत. आणि महत्वाचं काय तर हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. अर्शिल शेखला मात्र आता दमदार कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू आणि 9 धावा ह्या षटकामध्ये जमवाव्या लागतील, नाहीतर त्यांना खरोखर चॅलेंज जर झालेलं आहे, चॅलेंज जर पार केलं नाही तर आणखी 5 धावांची कटौती होईल. परंतु बघूया अर्शिल शेख मागच्या मॅचमध्ये बेस्ट ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दाखवला होता करून. तो फिर से एक बार चैलेंजिंग ओवर एक्सेप्ट करने के लिए बैटर आए हैं अर्शिल शेख. अर्शिल शेख यानी तमाशा देख, पर आज अर्शिल के ऊपर जिम्मेदारी होगी इस चैलेंजिंग ओवर में. विकास सर 10 रन बनाने, क्योंकि यहाँ पर आने वाली 2 गेंदें और 9 रनों की जरूरत है चैलेंजिंग ओवर के लिए. स्क्रीन पर हम देख रहे हैं अंकुश जी पाटिल सर बता रहे हैं कि गेंद को अंदर ढक लो, छक्का है तो भी. इस बार डांसिंग डोर आगे कर खेलने का प्रयास, ये काबिलियत बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में सुमित का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. फैबुलस आउटस्टैंडिंग काबिलियत गेंदबाजी, एक गेंद और यहाँ पर चैलेंज क्लियर करने के लिए 9 रनों की जरूरत. इसीलिए तो कहते हैं ना, कार्यक्रम केला दारातून गेली बाई, घरात होती केली आणि घरची गुदमरून मेली. यहाँ पर 9 रन बनाने हैं, एक गेंद और 9 रनों की जरूरत है. गेंदबाज सुमित सुनील पत्रे, रफ्तार का सौदागर. ओहो, फिर से एक बार 1 रन, एक बार जोरदार तालियां. अलीबाग का रफ्तार का सौदागर नाम है सुमित सुनील पत्रे. -5 25 रन. आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे हो गया 5-. काय गोलंदाजी केली बघा, लाजवाब गोलंदाजी ह्या षटकात. चॅलेंज ओव्हर आणि ह्या त्याच्या षटकासाठी आणि ह्या त्याच्या गोलंदाजीसाठी वीर अभिराज दळवी यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलेलं आहे त्यांनी. आणि त्याचप्रमाणे आणि विशाल जुईकर यांच्याकडून 2000, म्हणजे एकूण 7000 रुपये अद्यापपर्यंत सुमित पत्रे यांच्या नावावर जमा झालेले आहेत. लाजवाब गोलंदाजी आणि जाणकार प्रेक्षकांनी खरोखर त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत सुद्धा केलेलं आहे. बॅकफुटवर पाठवणारं हे षटक समा वॉरियर संघाला. आता मात्र समा वॉरियर संघाचे हे 2 लेफ्ट हँडेड बॅटर्स यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. जर तुमचा सामना जिंकवायचा असेल ना, तर या पुढच्या 2 षटकात तुम्हाला 30 ते 35 धावा जमवाव्याच लागतील. अन्यथा तुम्हाला ही करो या मरोची मॅच आहे, या स्पर्धेतून तुम्हाला आशा गुंडाळावा लागेल. म्हणून यश आणि अर्शिल यांना जबाबदारीने खेळावं लागेल. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पद्धतीने सुमेधने गोलंदाजी केलेली आहे ना, त्यांच्या उर्वरित दोन्ही गोलंदाजांना तशीच कामगिरी करावी लागेल. जर पुढच्या फेरीत त्यांना लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघासोबत खेळायचं असेल तर. बघूया काय घडणार, काय होणार या मॅचमध्ये. ड्रिंक्स ब्रेक आलेला आहे या मैदानामध्ये आणि ड्रिंक्स ब्रेक नंतर बघूया लक्ष्मी रिसॉर्ट संघाची कामगिरी कशा पद्धतीने उंचावली जाईल. ती दुसऱ्या षटकात चांगली कामगिरी केली होती यशने, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा बॅकफुटवर गेला. यश मात्र अद्यापही मैदानात आहे, त्याच्यामुळे धावा कधीही होऊ शकतात. इसीलिए तो कहते हैं ना विकास सर, जो खिलाड़ी अभ्यास मैदान पर करता है, पसीना बहाता है, उनके खेल में ही सफलता उन्हें प्राप्त होती है. और गेंदबाजी करते हुए अगर देखा जाए तो अजय पवार के ऊपर काफी प्रभावित बल्लेबाजी की थी यश मंगेश. हॅलो, मुख्य मंचावर स्वागत समारंभ होत आहे. त्यामध्ये सन्माननीय सुरेशजी म्हात्रे आहेत, त्याचबरोबरीने अजित ठाकूर आहेत, पांडुरंग ठाकूर आहेत आणि प्रमोद मानकर यांचा यथोचित मानसन्मान सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. या 4ही व्यक्तींचं या दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये, अर्थातच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये या 5व्या दिवसामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. और गेंदबाजी की चौथी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रसन्न गायकर, इस गेंदबाज के लिए दावत दी है.
अर्शिल शेख और यश मात्रे, ये दोनों बल्लेबाजों के ऊपर जिम्मेदारी होगी समा वॉरियर्स टीम के ऊपर बल्लेबाजी कर एक टारगेट सेट करना होगा, पर सराहना करनी होगी गेंदबाज सुमित सुनील पत्र ने, जिन्होंने कमबैक किया है, 5 रन माइनस किए और अपने टीम के लिए एक अच्छा परफॉर्मेंस दिखलाते हुए नजर आए और उसकी दाद भी दी कुमार वीर अभिराज दलवी, इनके माध्यम से कैश प्राइज उन्हें जमा हुआ है। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए प्रसन्न गायकर, ना मुन्ना ना, इस तरह की अगर गेंदबाजी करोगे ना तो ये सुबह से लेकर शाम तक और शाम से लेकर सुबह तक छक्के लगाएंगे। ये शानदार खिलाड़ी है। पहली गेंद के ऊपर एक बड़ा हिट, गेंद सीमा पार, षटकार। तुम्हीच ठरलेत नंबर 1 लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग लोणारेच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील आग. हे वीर दमदार डीजे, दमदार, स्क्रीन पर हम देख रहे हैं प्रीमियर लीग डीजे, स्क्रीन पर हम देख रहे हैं राकेश चौहान जो इस मैच का आनंद ले रहे आरसी ग्रुप के सर्वे सर्वा, जिनकी टीम सुपर 16 में जरूर जा चुके राकेश चौहान। आणि त्यांचा पुढचा सामना मगाशी जिंकलेल्या संघासोबत साखर संघासोबत होणार आहे. पुढच्या मॅचची नक्कीच रणनीती आखलेली असेलच त्यांनी. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्सला थोडंसं थांबवतोय कारण सुमेध पत्रेने जे 50-50 चॅलेंजवर टाकलं आणि त्यामध्ये ते चॅलेंज फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्ण होऊन दिलं नाही आणि 10 धावापेक्षा कमी धावा दिल्या आणि त्यासाठी वीर अभिराज दळवी अर्थातच या वीरच्या नावाने ही स्पर्धा चालू आहे आणि त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. येस, ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. वाह, तो फिर से एक बार चलते हैं गेंदबाजी के लिए प्रसन्न गायकर, एक पहली गेंद पर छक्का आने के बाद विकास सर कमबैक करते हुए नजर आए। इसीलिए तो कहते हैं ना, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, आगाज को अंजाम किया नहीं जाता। पहली गेंद पर छक्का आने के बाद दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद डालने के लिए तैयार, सेकंड पर बल्लेबाज अर्शिल शेख। ही डावखुऱ्या फलंदाजांची जोडी ही घणानाती जोडी आहे, परंतु ज्या जोडीला दोघांनी एकत्र येऊन काम करावं लागेल. यश मात्र चांगली कामगिरी करतोय. 10 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आणि 32 मधील तब्बल 31 धावा एकट्याच्या आहेत त्याच्या. पुढचा चेंडू अर्शिल शेखच्या बॅट मधून एक जबरदस्त असा स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार, लाजवाब, अप्रतिम, दर्जाचा षटकार. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा खरोखर बक्षीस ठेवलेत 1 नंबर. बक्षीस ठेवलेत 1 नंबर, बक्षीस ठेवलेत 1 नंबर. 2 फोर व्हीलर बाईक 3 जिमनी गाडी आणि थार, चिमणी गाडी आणि थार, चिमणी गाडी आणि थार. आमचा महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका शिवसेनेचा ढाण्या वाघ. तो फिर से एक बार कमबैक करना होगा प्रसन्न गायकर के ऊपर प्रतिकार करते हुए। अर्शिल शेख इस बार मिड विकेट के पे खेल दिया, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। समा वॉरियर्स बल्लेबाजी करते हुए 39 रन 2 विकेटों के नुकसान पर, चौथा ओवर जारी है। प्रसन्न गायकर गेंदबाजी करेंगे फिर से एक बार। यश मंगेश मात्रे 10 गेंदों में जिस खिलाड़ी ने 31 रनों का योगदान दिया वो बैटर सेकंड पर। प्रसन्न अतिशय थोडीशी खराब सुरुवात झाली होती, त्याच्या गोलंदाजीवर हल्ला बोल केला होता. एक षटकार, सिंगल. आता या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे. प्रसाद चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये, अतिशय चांगला पकडतोय झेल आणि यश मात्रेचा संपतोय या ठिकाणी खेळ. यश बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर. त्याच्या गोलंदाजीचं ॲक्शन बघ. रिप्लायमध्ये टप्पा पडला शॉर्ट ऑफ गुडलेन पत्तेवर आणि चेंडूने लगेच लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी त्याच्यावर त्याला चकवलं आणि चेंडूला हवेत खेळण्यास भाग पाडलं. प्रसादचं सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलं ॲथलेटिझम त्याने दाखवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल घेतला. ही विकेट्स प्राप्त केली प्रसन्न गायकरने आणि मान्य विशालजी जुईकर यांनी जे 1,000 रुपयांचं पारितोषिक लावलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या आपल्या नावावर करून घेतलेलं आहे. 3 सफलता प्राप्त केलेल्या आहेत, 3 विकेट्स गेलेल्या आहेत आणि 3,000 रुपये म्हणजे 2,000 रुपये सुमित पत्रे आणि 1,000 रुपये प्रसन्न गायकर यांच्या नावावर जमा झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानात येतोय.
अमित अनिल सुतार। तो जरूर हमारे दर्शक यहाँ पर आते हुए रविंद्र जी चौलकर, राम हले, ये सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। रविंद्र चौलकर यानी बबला दादा यहाँ पर आते हुए उनका वेलकम। राम हले द लेजेंडरी प्लेयर, उनका भी वीर दमदार अब्दाल प्रीमियर लीग में सहर्ष स्वागत करता हूँ। न्यू बैटर मैदान पर अमित सुतार, एक खतरनाक आक्रामक बल्लेबाज, मैन फ्रॉम विरजोली, पर उनके सामने चैलेंजिंग ओवर प्रसन्न गायकर को करना होगा क्योंकि स्कोर कार्ड पर 39 रन 3 विकेटों के नुकसान पर समा वॉरियर्स बनाम 7 स्टार थल, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल करो या मरो। जो जीता वो सिकंदर और जो हारा वो इस प्रतियोगिता से बाहर, यानी 365 दिन इस प्रतियोगिता की राह देखनी होगी। वही चैलेंजिंग प्रसन्न गेंदबाजी करते हुए। चांगला चेंडू होता, खोलात टाकलेला चेंडू होता, एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याच याने ठिकाणी क्षेत्ररक्षकाने सुद्धा खात्रीने बघितलेलं आहे। एक धाव वाढलेली आहे, धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 40 धावा। आपण आत्ताच बघितलं होतं कैलासवासी जानू हले यांचा संघ श्री गणेश थेरोंडा, त्यांचे हे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय। तो जरूर यहाँ पर देखा जाए तो 4 ओवर की समाप्ति के बाद 40 रन 3 विकेटों के नुकसान पर मुश्किल में डाल दिया करन। रन रेट देखा जाए तो 10 के औसत से बल्लेबाजी करते हुए पहले इनिंग में स्क्रीन पर हम देख रहे हैं हमारे सभी दर्शक यहाँ पर 7 स्टार थल के सपोर्टर नजर आते हुए। जरूर यहाँ पर उनका काफी बड़ा योगदान है। आज इस प्रतियोगिता के लिए सपोर्टर भी की आवश्यकता है और वही सपोर्टर स्क्रीन पर हमें दिखाई देते हुए धीरे धीरे दर्शकों की यहाँ पर मांदी आली जरूर। और संदीप जी परदेसी, राकेश जी चौहान हमें नजर आते हुए स्क्रीन पर, उनका भी तहे दिल से स्वागत है, वेलकम है। और हमारे कैमरामैन अंकुश जी पाटिल सर उस क्षण को कैद करते हुए नजर आ रहे, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। आखिरी ओवर की जिम्मेदारी गेंदबाजी के लिए 5वें ओवर लेकर तन्वेश बांकर गेंदबाजी के लिए आते हुए सेकंड पर फिर से एक बार अर्शिल शेख, सॉरी अमित सुतार 9 सेकंड पर अर्शिल शेख। मागच्या मॅच मध्ये तन्मेश्वरजी जबाबदारी दिली होती, त्या पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय संघाने, कारण दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर असल्यामुळे निमिष याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला नाही, कारण निमिष डावखुरा गोलंदाज आहे, त्याचे चेंडू डावखुऱ्या फलंदाजासाठी सहज बॅटवर येऊ शकतात असा कदाचित अंदाज असावा सुमेधचा। एक इंटेलिजंट कॅप्टन कसा असावा ते अशा पद्धतीचा असावा, त्याने तन्मेश्वर पुन्हा विश्वास दाखवलेला आहे आणि त्याला पाचारण केलेलं आहे त्या अंतिम षटकासाठी। स्लॉग और भैरवी का षटक, पहली गेंद तेज तर्रार, यहाँ पर देखिए आंख में चोली करते हुए कमाल की गेंदबाजी, तालियों की बौछार। थर्ड अंपायर को रेफर किया है दूध का दूध पानी का पानी, टेनिस क्रिकेट .in की जुबानी। परंतु कोणताही दबाव न घेता पहिला चेंडू टाकलेला आहे तो म्हणजे तन्मेश बानकरने। ऑफस्टंप पिचिंग आहे, परंतु त्याची पिचिंग आणि इम्पॅक्ट हे आता थर्ड अंपायर तपासतायत, बघतायत की चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेतला होता किंवा त्याच्यापेक्षा बाहेरचा असून तो वाईट बॉल आहे का याची चाचपणी केली जाते। थर्ड अंपायर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आमचे कॅमेरामॅन यांचं चांगलं वर्किंग चालू आहे। बघूया पंचांचा निर्णय लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल स्क्रीनवर। यस दॅट्स इट, पोहोचलेला आहे निर्णय या ठिकाणी सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा। बघूया पंच काय निर्णय देतात थर्ड अंपायर। तर चेंडू तर बघितलं आपण कशा पद्धतीचा आहे, किती अंशांश शफल झालेला आहे बॅट्समन आणि कशा पद्धतीने पडलेला आहे। काय निर्णय होणार, प्रेक्षक सुद्धा अंदाज बांधतायत, हा वाईट बॉल आहे, हा वाईट नाहीये आणि एक पंचांचा निर्णय येतो। डिलीवरी और एक रिव्यू भी लॉस होते हुए बल्लेबाजी करने वाली टीम। जरूर यहाँ पर चैलेंज किया था और फिर से एक बार गेंदबाजी के लिए तन्मेश बांकर, सेकंड पर बल्लेबाज अमित सुतार। पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला होता, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि अमित सुतार बॅक टू द पॅव्हेलियन। जनतेचा आधार उद्याचे स्वप्न करी साकार, लढवय्या झुंजार कधीही घेतली ना माघार, शब्दांवर जो ठाम करीतो जनहिताचे काम, रायगडासही ठावतायाचे
मास्टर विकास सर, अगर देखा जाए तो पिछले मैच में काफी खर्चीले गेंदबाज थे तन्मेश बांकर, पर इस ओवर में उन्होंने अपनी जिम्मेदारी कंधे पर ली, क्योंकि जिस तरह से सुमित पत्रे ने गेंदबाजी की ना, उसी तरह से यहाँ पर गेंदबाजी करना ये निश्चय स्लॉग ओवर में गेंदबाज तन्मेश बांकर ने सोच लिया था। और यहाँ पर लगातार की 2 गेंदें डॉट कराने के बाद दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए न्यू बैटर मैदान पर मुरुड का सुल्तान पराग खोत बल्लेबाजी के लिए आते हुए। सुमेध पत्रेला माहिती आहे की नवीन गोलंदाजांवर दबाव आलेला असतो ना, तो कशा पद्धतीने त्याच्यावरून घालवायचा, तशा पद्धतीने त्याला कानमंत्र दिला आणि महत्त्वाच्या सामन्यात ही करो या मरोची स्थिती आहे. हे दोन्ही जे सामने होणार आहेत ना, हा सामना आणि याच्यानंतरचा पुढचा सामना, हा एक जबरदस्त सामना असणार आहे, ज्यामध्ये हारलेला संघ आहे तो बाहेर होणार आहे, त्यांना माहिती आहे. आणि अशा सामन्यात त्याच्यावर विश्वास दाखवला आणि तन्मेशने सुद्धा तो विश्वास आपल्यावर जो टाकलाय कर्णधाराने, आपल्या संघ मालकाने, तो विश्वास सार्थ ठरवत अतिशय चांगली योग्य टप्प्यावर गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. अतिशय चांगला टप्पा आपण पहिल्या चेंडूवर बघितला, ऑफस्टम्प पिचिंग यॉर्कर लेन डिलिव्हरी होती. हा टप्पा बघितला आपण, ऑफस्टम्पच्या बाहेर गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकला होता. आता बघूया पुढचा चेंडू पराग खोतसाठी त्याचा हा पुढचा चेंडू असेल. चांगला चेंडू कट करतोय, क्षेत्ररक्षकाला चकवतोय, चेंडू जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार, चौकार. सदैव पाठीशी राहतो हा भाग शिवसेनेचा. रस्ते आले दारी अन बदल माझं गाव, न्यायासाठी लढतो. डीजे मास्टर, तो इस चौकार के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 44 रन 4 विकेटों के नुकसान पर। पराग खोत बल्लेबाजी के लिए पहली गेंद का सामना किया, फ्लाई स्लिप पे फील्डर थे, उन्होंने गलती की, लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए। इस बार बड़ा स्ट्रोक कमेंट्री बॉक्स के ऊपर से मानवंदना, गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, लंबा षटकार। चेंडू टाकले होते, ऑफस्टम्पच्या बाहेरचे चेंडू होते, ऑफस्टम्प पिचिंग चेंडू होते, परंतु या वेळेला कदाचित विकेट काढण्याचा प्रयत्न केला, चेंडू स्टमाक टाकण्याचा प्रयत्न केला स्टंपमध्ये, परंतु त्याच्या रडारमध्ये चेंडू आला आणि पराग खोत असे ओव्हर पिच डिलिव्हरी सोडत नाहीये, त्याने सरळ भिरकावून दिलं. आणि या बघा स्क्रीनवर ज्या मोटरसायकल आहेत ना, त्या आपण बघतोय, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि नवोदित खेळाडू यांच्यासाठी या 3 बाईक, एक सुंदर बाईक या ठिकाणी आहेत पारितोषिक म्हणून. तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए तन्मेश बांकर, अच्छी गेंद, फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, फील्डर है वहां पर मुहिब रोके, करेंगे नहीं गलती, सुरक्षित हाथों में शैलेश यहां पर खुश होते हुए, और इस विकेट के लिए जरूर आणि ह्या विकेटसाठी सुद्धा आपण बघतो एक सुंदर विकेट घेतलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या नावावर जमा होते. सन्माननीय श्री विशालजी जुईकर यांनी लावलेला आहे. फलंदाज बाद. आपण जे आत्ताच ते 3 बाईक बघितल्यात ना, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट नवोदित म्हणजे नवोदित खेळाडू, उदयोन्मुख खेळाडूसाठी ज्या बाईक्स आहेत, या तिन्ही बाईक शार्विल, संदीप परदेशी यांच्याकडून या आलेल्या आहेत पारितोषिक. वेल्डन संदीपजी, आपण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेसाठी हातभार लावलेला आहात आणि आपली मेहनत सुद्धा आम्ही मैदानावर बघितलेली आहे. जवळजवळ 1 महिना खूप मेहनत घेतलीत आपण हे मैदान सुसज्ज होण्यासाठी. संपूर्ण MD ग्रुपने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे. सौभाग्यवती आदिती नाईक दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली. शेवटचा चेंडू या इनिंगचा 50 धावा धावफलकावर लागलेले आहेत. विनय पाटील, शेवटच्या जर चेंडूवर काय होणार, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल घेतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रसन्न गायकर. फलंदाज षटक प्रसन्न
तन्मेश बांदकर याने चांगल्या पद्धतीने हाताळलं. एक चौकार एक षटकार जरूर लगावला गेला, परंतु तब्बल 3 विकेट्स त्याने आपल्या संघासाठी प्राप्त केलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये जो हल्लाबोल केला होता त्याच्यानंतर संघाच्या कर्णधाराने आणि संघ मालकाने आणि त्यांच्या पाठीराख्याने जो त्याच्यावर विश्वास दाखवला ना, तो थळ चालमाला श्री गणेश थळ चालमालाचा हा खेळाडू तन्मेश बांदकर याने सार्थ ठरवलेला आहे. वेल्डन तन्मेश. बघता बघता पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आहे 50 धावा. 51 धावांची आवश्यकता आहे. बघूया पुढील इनिंग्समध्ये कशा पद्धतीने ह्या धावा हाताळल्या जातील. घेऊन चलतोय पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी कपिल ठाकूर यांच्याकडे. थँक्यू सो मच. प्रत्येक विकेटसाठी विशाल जुईकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. सो ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सन्माननीय उलेश नाखवा साखर, अर्थातच क्रिकेटचे म्हणजे बादशाह स्वतःसुद्धा क्रिकेट अजूनपर्यंत खेळतात, पण क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व. नुकतंच जी साखर प्रीमियर लीग झाली होती त्यामध्ये प्राईज ते यांनीच लावलं होतं. 2.5 गुंठे जागा, 10,000 रुपये जे पंकज नाखवा यांनी लावले होते आणि बर्फाची जो ट्रक आहे तो यांनी लावला होता. ते संपूर्ण भारतभर त्या बक्षिसाची चर्चा केली जाते आणि ते बक्षीस लावलं होतं आणि ते जिंकलं सुद्धा होतं त्यांच्या जावयाने, नीरज नाखवा यांनी, आणि त्यांचा सन्मान इथे होत असतात. हे संपलाय. चला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये धावतात. चला गाई करा. महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन, MD फाउंडेशन पुरस्कृत आणि तथा 192 विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम कार्य तत्पर दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहता. तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वावरती तिन्ही तालुक्यातील क्रिकेट रसिक हे गर्व करत असताना पाहायला मिळालं. जयस थोडंसं थांबवतोय, सॉरी फॉर दॅट. थेरोंड्यातील सर्व शिवसैनिक आणि हे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दमदार आमदार साहेबांची भेट आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यामध्ये राम हाले आहेत, त्याचबरोबरीने बबल्या दादा आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय दमदार आमदार साहेब त्यांचं स्वागत करत असताना थँक्यू सो मच. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाकडे आपण बघतो आहोत. टार्गेट आहे या सामन्यामध्ये 51 धावसंख्येचं. एका बाजूला 7 स्टार थळ आणि त्याच्या अगेन्स्ट समा वॉरियर्स लोणारे. 7 स्टार थळ संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पूर्वार्धाचा खेळ अगदी चांगला राहिला. खरं तर संस्मरणीय इनिंग आणि अशी गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली सुमित पत्रेच्या माध्यमातून. काय भन्नाट वेगाने त्याने गोलंदाजी केली. आगीचे गोळेच टाकत होता जणू काय तो मैदानाच्या आतमध्ये. प्रतिस्पर्ध्याला 4 मुंड्या चित केलं, अगदी संभ्रमामध्ये टाकलं, अनेक प्रश्न विचारले आणि प्रश्नांचा काहूर जणू काय माजवला होता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. या उत्तरार्धामध्ये या रन चेसला सुरुवात करण्यासाठी आघाडीची जोडी मोहिब रोगे आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील हे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना पाहायला मिळत आहेत. एक नव्याचा खेळाडू आहे, रोहा तालुक्याला बिलॉंग करतो. यावर्षीचा चर्चेतील खेळाडू राहिलाय मोहिब रोगे. सातत्याने चांगले क्रिकेट, मग कोलाड असू द्यात किंवा रोहा असू द्यात, आणि रोहाच्या बाहेर जाऊन देखील चांगलं क्रिकेट ज्याने खेळलेलं पाहायला मिळालंय आणि सातत्याने त्याचे फटकेबाजी ही नेहमीच चर्चेचे विषय राहिली आहे.
आघाडीला येतो गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं आणि या भूमिकेला नेहमी न्याय देण्यात दिलेला आहे. परंतु अगदी त्याच वेळेला या अलिबागचा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आणि उत्कृष्ट यष्टिरक्षक द लेजंड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रसाद पाटील आपण पाहतोय. त्याच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू त्याने या टेनिस क्रिकेट विश्वाला दिलेत. परंतु आज त्याच्या माध्यमातून या युवा खेळाडूला घेऊन कशा दर्जाचा परफॉर्मन्स होतो, जिथे मात्र लक्ष छोटं आहे परंतु छोटे काहीच सामने नेहमी रंजकदार बऱ्याच स्थितीमध्ये जातात. 51 धावा या मैदानावरती डिफेंड देखील झाल्यात. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती मयूर हेंडे. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड आहे. हा बॉल दिशाहीन राहिलाय. ज्याची दिशा चांगली ना त्याच्या संघाची दशा चांगली राहते. दिशाहीन राहिला होता बॉल, जो अवांतर स्वरूपाचा येतोय. पहिल्या चेंडूवरती सुरुवात थोडीशी खराब झाली होती, परंतु गोलंदाजाकडे अचूकता असणं आता मात्र खूप गरजेचं असणार आहे. जयेश सर, आपण पाहिलं तर फक्त 51 धावा रोखायच्या आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं या सामन्यामध्ये खूप मॅटर करणारी आहेत. हॅलो, प्रत्येक षटकारासाठी विशालजी जुईकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. फलंदाजी करणारा 7 स्टार थर्ड संघासाठी. या चेंडूवरती स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचं कनेक्शन येते मात्र म्हणावं तसं झालं नव्हतं. स्वीप मारण्यामध्ये, बिहाइंड द विकेट, रॅम शॉट खेळण्यामध्ये प्रसादचा मोठा हातखंड आहे. परंतु या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. वेग चांगला होता, टायमिंग जर चांगलं झालं असतं, गॅप मिळाली असती तर नक्कीच या चेंडूवरती 4 धावा लिहाव्या लागल्या असत्या. 2 धावा धावफलकावरती, एकच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मयूर हेंडे उंचीचा वापर करतो, वेगाने गोलंदाजी करतो. डेटला हिट करणारे तिकट बाउन्सर हे त्याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळालेत. परंतु मुहिब रोगे हे खाणाखुणा नेहमी जाणतो. उलटी टोपीवाला मुहिब रोगे नावाचा खेळाडू जो स्ट्राईक रेंजवरती आहे. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड आणि प्रचंड इथून पाहायला मिळालाय. वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी मयूर हेंडेची इथून पाहायला मिळाली. हा डॉट बॉल आलाय. 2 धावा धावफलकावरती आहेत. हा ऍक्शन रिप्ले पहा. क्रीजचा वापर केला, शफल झाला होता. अगदी त्याच वेळेला आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, बीट केला बॅटरला. हा डॉट बॉल आलाय. तर वेग येथे मात्र नक्कीच या चेंडूवरती मॅटर करत होता. परंतु चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा अगदी दोन्ही सुरेख या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. मयूर हेंडे षटकातील पुढील चेंडू घेऊन मुहिब. बागफुटला जाऊन चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट पकडलाय झेल फलंदाज मुहिबचा. संपलाय खेळ, विकेट डाऊन. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. काय झेल पाहायला मिळालाय. डाव्या बाजूला जात असताना स्वतःला झुकून दिलंय मयूर हेंडे. सफलता त्याने प्राप्त केलेली पाहायला मिळाली आहे. मटकीला मोड नाही आणि मयूर हेंडेच्या गोलंदाजीला तोड नाही. लाजवाब गोलंदाजी त्याने केली आहे. विकेट प्राप्त केली आहे महत्वाची. आणि जिथे मुहिब रोगे खरं तर धीरोधार्थता आपण म्हणतो ना सौरभजी, की षटकार आणि चौकारांची सरबत्ती प्रत्येकाला पाहिजे असते. अलीकडच्या कालावधीमध्ये षटकार चौकार हा पुलाव आहे, परंतु सिंगल आणि डबल ही क्रिकेटची भाकरी आहे हे विसरतात फलंदाज हल्लीचे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आधुनिकचा आविष्कार होता आणि मोठ्या फटक्याचा मोह आवरता आला नाही आणि संयमाचा बुरुज इथे ढासाळताना पाहायला मिळालाय. 2 धावा धावफलकावरती, एक बॅटर बाद झाला प्रसाद पाटील आणि त्याच्या साथीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी येत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये महेश पाटीलला आपण पाहत आहोत. बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हाय डेफिनेशन कॅमेराज ज्याचा वापर करण्यात येत असताना या tenniscricket.in माध्यमातून आमचे नंदनजी गरद आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यरत आहे. चांगल्या दर्जाचे हावभाव तुम्ही एक्सप्रेशन्स कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर या खेळाडूंच्या संपूर्ण एक्सप्रेशन्स तुम्हाला इथे दर्शवल्या जातात. धावफलकावरती 2 आहेत, एक बॅटर बाद झाला. पुढचा बॉल मयूर हेंडे. या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती हाणून काढलाय. लेंथ मध्ये परिवर्तन केलं. उसळी घेणारा बॉल पाहायला मिळालाय. डेटला हिट करणारी गोलंदाजी मयूर हेंडे करतोय. हा डॉट बॉल. जयेश सर, आपण पाहिलं ना तर गुडलेनवरचा चेंडू मागील दोन्ही चेंडूंवरती खऱ्या अर्थानं मयूर हेंडेचा घातक ठरताना दिसतोय.
कारण गोलंदाजाकडे जी अचूकता असणं गरजेचं आहे ना, 51 धावा डिफेंड करायच्या म्हटलं ना, पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं होणं गरजेचं आहे. जर सुरुवात चांगली झाली ना तर शेवट सुद्धा चांगला होतो. त्याचाच येथे मात्र प्रत्यय पहिल्या षटकामध्ये ते आतापर्यंत पाहायला मिळतोय. अजून 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 7 स्टार थर्ड संघ थोडासा पहिल्याच षटकामध्ये पिछाडीवरती पाहायला मिळतोय, परंतु मयूर हेंडेची भेदकता, आक्रमकता, ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं धारदार गोलंदाजी संघाचा संघनायक 7 स्टार थर्ड संघाचा संघनायक सुमित पत्रेने केली होती ना, त्याच पद्धतीचं उत्तराच प्रत्युत्तर देताना आपण मयूर हेंडेला पाहतोय. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट हँडर बॅटर महेश पाटील स्ट्राइक एंडवरती. या चेंडूवरती ओव्हर पिच स्टँड अँड डिलिव्हर वाईडेस्ट लॉंग ऑन मधून येतोय चेंडू सीमा रेषा बाहेर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू सो मच. विराज जुईकर यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, प्रत्येक षटकारासाठी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. काय षटकार पाहायला मिळाला. पुढ्यात टाकला होता, हा व्हेरिएशन करणारा चेंडू होता. फिंगर रोल केली. ऍक्शन रिप्ले जर का क्लोज कॅमेरा अँगलने तुम्ही पाहाल ना तर हा बॉल ज्यावेळेला डिलिव्हर करत असताना मयूर हेंडेने काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता. नागोठण्याला बिलॉंग करतो. नागोठण्यामधून येत असताना नवाज खान सारखा खेळाडू मिळाला आणि दुसरा मयूर हेंडे. मैदानाच्या आतमध्ये मयूर हेंडे गोलंदाजी करतोय आणि मला वाटतं मागील मॅच मध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती. यावेळेचा बॉल फुल लेनचा पाहायला मिळाला. बॅकलेफ्टला खाली ठेवलाय. अभिषेक सातमकर फंबल करतोय. सिंगल आली. एकेरी धाव इथून आली आहे. संघाची धावसंख्या 9 धावा धावलक्यावरती बनली आहे. एक फलंदाज बाद झालाय. 24 बॉल 42 ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला 9-1. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. डीजे मास्टर धन्यवाद. एका षटकाराने आपण पाहतोय संघाची धावसंख्या एक समाधानकारक मिळाली आहे. कारण जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. आकडे फक्त उलटे झालेले आहेत, परंतु ते उलटे आकडे आता मात्र नक्कीच ते सुलटे करावे लागणार आहेत ते फलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण प्रति षटक आपण पाहिलं तर 10.20 ची प्रति षटकाची सरासरी होती. ती सरासरी थोडी का होईना परंतु येथे मात्र आतापर्यंत आली आहे. बघूया दुसऱ्या षटकामध्ये P2चं हे षटक असेल आणि P2च्या षटकामध्ये जयेश सर मारा येथे मात्र तिखट होणार की मारा येथे मात्र थोडासा ढिले होणार, काय घडतंय या षटकामध्ये? हॅलो. 9 धावा धावलक्यावरती बनलेले आहेत. सुरुवात चांगली झाली असं म्हणावं लागेल. संघाचा संकट मोचक मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील अजून उभा आहे. काहीशा चर्चा तो करतोय. स्ट्रायकर एंड बॅटरकडे कशा रीतीची गोलंदाजी होईल, अर्षित शेख कशी गोलंदाजी करतो, किंबहुना त्याच्याकडे कसे बॉल आहेत, व्हेरिएशन कसा राहिला त्याची जाणीव करून दिली. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. पहिला बॉल पाठवला महेश पाटीलने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. पायावरती टाकलेला हा चेंडू होता. सुंदर गॅप निवडण्यामध्ये आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. गॅप शोधण्यामध्ये महेशला येथे पहिल्या चेंडूवरती यश मिळतंय. धावसंख्या पोहोचली आहे 13 वरती. पहिल्या चेंडूवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न महेशचा येथे सफल होताना दिसतोय. चांगला यॉर्कर कमबॅक केलाय. जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल. कारण पहिला चेंडू खराब होता जयेश सर, परंतु दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने येथे कमबॅक केलाय. मागील बॉलवरती पाय पकडण्याचा प्रयत्न केला आणि अलीकडे आपण पाहिलं ना, पाय पकडण्याचा प्रयत्न जर का गोलंदाजीने केला तर त्याला लॅप शॉट आलाय, स्लॉक स्वीप आलाय, रिव्हर्स आलाय, किंबहुना डिग आउट करणारे स्ट्रोक आलेत, हेलिकॉप्टर आलेला आहे. आणि अलीकडे प्रत्येक फलंदाजांनी आत्मसात केलेले, इजाज केलेले नवीन फटके आहेत जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहेत. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, आधुनिकतेचा आविष्कार. मैदानाच्या आतमध्ये 7 स्टार थळ संघ खेळतोय. थळ एक्सप्रेसला आपण पाहिलं. थोड्याच वेळामध्ये आर्यन खारकर देखील खेळणार आहे आणि आमचे शुभमजी कानमुरे देखील ॲज अ स्कोरर आहेत. थळ गावाला बिलॉंग करणारे हे थळकर पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल हुक केलाय, धावाना बुक केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय की खूपच लूज हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि हाफ ट्रॅकर चेंडूला प्रसाद पाटीलने ते मात्र फुल ट्रॅक वरती आणलंय. या षटकामध्ये आलेला आपण पाहतोय एक दुसरा मोठा फटका, एक चौकार आला, एक षटकार आला. एकूण धावसंख्या इथे पोहोचलीये 20 वरती. आणखीन एक प्रसाद पाटीलचा येथे मात्र आलाय ब्रँडेड षटकार. जरा हटके 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. काय फटका पाहायला मिळाला. प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये पाटीलची पाटीलगिरी. केस पिकली म्हणून नाही झालो मी म्हातारा, पुढ्यात आला आणि स्लॉट मध्ये आला तर दाखवीन तुला मी सातारा. 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. 40 ओलांडलेत या युवा खेळाडूने. मैदानाच्या आतमध्ये तो जिगरबाज खेळ अजूनही तसाच आहे. ती दहशत आणि तोच दरारा. फुललेनचा बॉल फ्रंट लेगला पुढे आणला होता. हलक्या हाताने लॉफ्टेड डाऊन राईट केलाय. डीप मध्ये लॉंग ऑन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव मिळती ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 19 बॉल आणि अवघ्या 24 ची गरज. प्रसादचे आपण दोन्ही मोठे स्ट्रोक पाहिले, त्यानंतर आलेली ही सिंगल धाव. कारण प्रसाद अशाच प्रकारचे खेळी करण्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण मॅचची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असतो. हाशिवरे संघाला कित्येक वेळा चॅम्पियन बनवण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. या चेंडूवरती महेशने खेळलेला फटका. वायडिश मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिल्या 2 षटकांचा इथे मात्र खेळ पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 धावा 1 गडी बाद असं हे चित्र पाहतोय. तिसरं षटक जयेश सर चॅलेंजिंग षटक असणार आहे. चॅलेंजिंग षटक हे मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅटर करणारं षटक ठरू शकतं. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर का चॅलेंज स्वीकारण्यासाठी प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर मला अजूनही आठवतं की या खेळाडूने हाशिवरे संघासाठी सातत्याने जो काही क्रिकेट खेळलेला आहे, मग प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन असेल किंवा खुल्या गटाच्या संघांच्या अगेन्स्ट देखील त्याने चांगलं कामकाज केलेलं आहे. त्यामुळे त्याला ठाऊक आहे की कशा रीतीने बॅटिंग करायची, कुठे झुकायचं आणि कुठे नडायचं ना, हे त्याला चांगलं ठाऊक आहे. आपण म्हणतो ना, हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतेल ही लाख बादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. आणि या खेळाडूला इथे सिद्ध करावंच लागणार आहे. 7 स्टार थर्ड संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 27 ला 1 आहे. 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि विजयासाठी 24 ची अजूनही आवश्यकता राहिली. लास्ट विकेट मयूर रोगे तो मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये हा सर्वाधिक मोठा ब्रेक थ्रू राहिला होता. एका क्षणाला असं वाटलं होतं की विकेट गेली आहे, धावा इथे थांबल्या जातील, कारण क्रिकेटचं यस इथून मात्र आपण पाहतोय चॅलेंजिंग ओव्हर. तिसरे षटक मात्र पाहायला मिळणार आहे. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात, कारण नवीन येणाऱ्या बॅटरवरती प्रेशर क्रिएट करता येतो. त्या कारणास्तव धावा थांबवणं गरजेचं आहे, कारण ज्या संघाकडे विकेट कमी ना त्यांची धावा गोळा करण्याची क्षमता कमी. धावफलकावरती 27. एक बॅटर बाद गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येते मयूर हेंडेला. मला वाटतं मागील मॅच मध्ये कॅप्टन अर्थात मयूर यश मात्रेला ही गोष्ट ठाऊक नसावी की मयूर हेंडे गोलंदाज आहे. या गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी ती, कारण मयूर हेंडे हा फ्रंट लाईन गोलंदाज आहे. तो स्वतः गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो. मागील मॅच मध्ये गोलंदाजी मिळाली नाही. यावेळेला अथेडियासांचा वेध, क्लीन बोल्ड, मयूर हेंडेचं सेलिब्रेशन. गेम ऑन, मॅच ऑन. धक्का दिला मयूर हेंडेने, फलंदाज बाद. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर थँक्यू लीग. थँक्यू. खरं तर सौरभजी बुरे सर, आपण म्हणतो ना, एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. गेल्या मॅच मध्ये या गोलंदाजाला बॉलिंग का देण्यात आली नाही? पराग खोत ही अस्ट्यांच्या पाठीमागे आहे. पराग खोतनी या गोष्टीचा विचार करायला होता. सामन्यामध्ये कलाटणी आणली आहे, विकेट मिळाली आहे आणि अर्थात इथे मैदानाच्या आतमध्ये मॅचला कलाटणी दिली आहे. मॅचची गोल्डन विकेट, प्रसाद पाटील आउट. ही विकेट मॅच मध्ये खऱ्या अर्थानं नक्कीच मोमेंटम शिफ्ट करणारी विकेट ठरू शकते. परंतु मैदानावरती आपण पाहतोय विनोद वाटकरे नावाचा खऱ्या अर्थानं एक धुवाधार फलंदाज मैदानात अवतरित झालाय. कित्येक वर्ष सातत्याने खऱ्या अर्थानं विनोद वाटकरे नावाचं वादळ आपण अनेक मैदानांवरती घोंगावताना पाहिलंय. परंतु पाहूया, येथे 40 पार केलेले 7 स्टार थर्ड संघाकडे 3 खेळाडू आहेत. त्यातील एक खेळाडू बाद झालाय, दुसरा खेळाडू येथे मैदानावरती आलाय. पाहूया, जुना विनोद वाटकरे येथे मैदानावरती पाहायला मिळणार का? अनेक मैदानं ज्याने खऱ्या अर्थानं 1994
माझा जन्म झाला होता तेव्हापासून आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं त्याने गाजवलेत ना, तर हे मैदान येथे मात्र या क्षणाला गाजवणार का? कारण जिंकण्यासाठी 17 चेंडू शिल्लक आहेत, 24 धाबांची गरज आहे, चॅलेंजिंग षटक आहे. मयूर हेंडेच्या वेगवान गोलंदाजीचा सामना विनोद वाटकरे आपल्या शैलीने येथे मात्र कशा रीतीने करणार. सुरुवात या चॅलेंजिंग षटकाची अगदी अप्रतिम रित्या झाली आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली आहे. पाहूया चेंडू. विनोदने खेळलेला फटका चेंडू अलॉंग द कार्पेट वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल धाव मात्र आरामात या चेंडूवरती पूर्ण झाली आहे. एकेरी दुहेरीला इथून प्राधान्य जास्तीचं द्यायला हवं, कारण नवीन फलंदाज विनोद वाटकरे मैदानाच्या आतमध्ये आहे. सिंगल आली, 28 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या सामन्यामध्ये विजयासाठी 23ची आवश्यकता राहिली आहे. 16 चेंडूचा खेळ शेष आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. अनेक वेळा आपण याचा प्रत्यय आणि प्रचिती आपल्याला आलेली आहे, कारण अगदी सहज आणि सोपं वाटणारा विजय अवघड बनतो. काही वेळेला उलटफेर नेहमीच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पाहायला मिळाल्यात. 28ला 2 आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती मयूर हेंडे विकेट टेकर आहे. विकेट टेकरने विकेट मिळवली आहे. त्याचा विकेटसाठी तो विकेट टेकरसाठी जाणला जातो. सातत्याने गुच्छाने विकेट घेण्यासाठी जाणला जाणारा हा गोलंदाज प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो. पुढचा बॉल लेफ्टी स्ट्रायकर एंडवरती आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय, फाईन लेगला. मागील बॉलवरती याच बॅटरने षटका टोकला आणि पुढच्याच बॉलवरती टोकलाय चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. आमदार महेंद्र दळवीशे. वीरनाथ बादशाह लाडो बोटे थे प्रीमियर लीग भरली परफेक्ट. धन्यवाद जय सर. 3 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 5 धावांचा नक्कीच येथे बोनस मिळू शकतो. 7 स्टार थर्ड संघ येथे बाजी मारणार की अपोजिट संघ येथे बाजी मारणार? लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे, माफ करा, समा वॉरियर लोणारे. ओके, चेंडू सुंदर गोलंदाजी मयूर हेंडे येथे मात्र या चेंडूवरती कमबॅक करतोय. हार्ड लेनचा चेंडू होता. हार्ड लेनच्या चेंडूवरती येथे मात्र व्ही शेप मध्ये फलंदाजाचा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र येतोय डॉट. व्यासपीठ तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर एक प्रशस्त असं व्यासपीठ पाहायला मिळते. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघावत्या शब्दातील समालोचन. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. यावेळेचा बॉल आकाशाला गवस निघालत, आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगुड, षटकार. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. प्रत्येक 6 साठी विशालजी जुईकर सरांकडून येथे मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि येथे मात्र चॅलेंज कंप्लीट केलंय. मॅच येथे मात्र थोडीशी सोपी झाली जय सर. पाहूया येथे मात्र काही उलटफेर करण्यासाठी मैदानावरती नक्कीच येथे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मैदानावरती नक्कीच आपलं स्किल येथे जय सर नक्कीच दाखवावं लागणार आहे. आपलं 100% डेडिकेशन, 100% कमिटमेंट आणि स्किल दाखवलंय महेश पाटीलने. नो बॉल 22 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता, डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न, दुसरी धाव, दुसरी रन्स देखील कंप्लीट करण्यात आली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? एक तेरी तो एक मेरी असं म्हणत असताना महेश पाटील बॅटिंग करतोय. 10 बॉल 24 त्याच्या बॅटमधून 40 धावा, एकंदरीत 45 बनल्यात आणि 2 फलंदाज बाद झाल्यात, 5 ऍड झाल्यात, 45ला 2. 7 स्टार थर्ड संघाने जर सामना जिंकला तर सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. वीर दमदारे आमदारे. गाजते प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. जर हा सामना जिंकला 7 स्टार थर्ड संघ तर वीर अभिराज दळवी यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांची खैरात आणि मला असं वाटते जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता.
कपिलजी ठाकूर सर ही कॅल्क्युलेशन चांगले करतायत. 6ची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. खरं तर आभारी आहोत कालिदास मंडप डेकोरेटर. थँक्यू. पण सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून जर समा वॉरियर्स हा संघ जिंकला तर त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बात है, ये हुई ना बात. दिलीपजी परदेशी साहेब यांच्या माध्यमात संदीपजी परदेशी यांच्या माध्यमातून जर का हा सामना षटकार मारून जिंकून दिला तर बॅटरला 2,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात आले. 5,000. क्या बात है. 2,000 काय लावता, 5,000 व्हायला हवेत. जय सर, आपण पाहतोय नावातच 7 स्टार आहेत. कारण 2024चा सुद्धा एक किस्सा. संदीपजी परदेशी साहेब अर्थात सुय्य सहाय्यक आहेत आमदार साहेबांचे आणि ज्यांना आपण पाहत आहोत त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावण्यात आलं. हे व्यासपीठाची आपण चर्चा करत आहोत. येस, 12 बॉल आणि 6ची आवश्यकता चर्चा आपण करत होतो. सौरव सर, 7 स्टार संघ आहेत. 2024 फायनल मधला खऱ्या अर्थानं नक्कीच 7 आकड्याचा एक किस्सा मित्रांनो नक्कीच सांगतोय. 29 जून रोजी तो सामना होता. 2 मधून 9 वजा केले तर उत्तर तुम्हाला मिळेल 7. आणि भारतीय संघाने 176 धावा बनवल्या होत्या. त्यामध्ये 7 आकडा होता. 7 विकेट गेल्या होत्या. विराट कोहलीने 76 धावा बनवल्या होत्या. 7 त्यामध्ये आकडा होता. भारतीय संघाने नक्कीच 7 षटकार ठोकले होते त्या इनिंगमध्ये. 7चा आकडा फिक्स होता. तर अक्षर पटेलने 47 धावा बनवल्या होत्या. 7चा आकडा फिक्स होता. आणि भारतीय संघाने 7 धावांनी 2024चा विश्वचषक जिंकला होता. कारण 2024च्या विश्वचषकामधलं फायनल मॅच 7 आकड्याला पकडून होती. जय सर. जरूर जरूर सौरभसाठी एकदा जोरदार टाळ्या हो. त्यात काय जबरदस्त स्टार्ट त्यांनी सांगितलेला आहे. वंडरफुल. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 7ची, जिथे 6ची आवश्यकता आहे. मॅच फिनिश. सामना संपवला. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. ठोकला विनोद वाडकरीने षटकार. थांबा डीजे, थांबा. संदीपजी परदेशी साहेब यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइस. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. तुम्हीच ठरलेत नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारीच्या ग्राउंड वरी खेळाडू लावतील. थँक्यू सो मच. वीर अभिराज दळवी यांच्याकडून 7 स्टार थर्ड संघ या मॅच मध्ये विजयी झाल्याबद्दल 10,000 रुपयाचं बक्षीस आमच्यापर्यंत सुपूर्द झालेलं आहे. खरं तर कपिलजी ठाकूर सर आपण पाहिला 7 स्टार थळ संघाने घंटो का काम मिनिटो में गेलाय. कसं झटपट पटापट सामना संपवला त्यांनी लवकरात लवकर. 11 चेंडू राखत आणि महत्वाचा हा सामना जिथे मात्र जिंकलेला पाहायला मिळालाय. यापुढे मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. हॅलो जय सर, षटकार किती लागलेले आहेत ते पण सांगा आणि कोणी कोणी किती मारलेले आहेत ते पण सांगा, जेणेकरून जे पारितोषिक लावलं होतं विशाल जुईकर यांनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं ते आपल्याला देता येईल. टोटल 5 षटकार आलेत. प्रसाद पाटील यांनी 2 षटकार मारलेत. महेश पाटील यांनी 2 षटकार. विनोद वाटकरे यांच्या माध्यमातून 1 षटकार आलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कॅप्टन, स्वतः कर्णधार, टीमचा लीडर जो नीडर राहिला, ज्याने 2 षटक टाकले आणि जिथे 7 धावा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला आणि 2 विकेट घेणारा अर्थात सुमित पत्रे राहिला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. मुख्य मंचावर आपण स्वागत समारंभ पाहतोय. या ठिकाणी माजी पंचायत समिती सभापती सन्माननीय प्रतिभाताई पाटील या ठिकाणी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत या मुख्य मंचावर होत असताना आपण पाहतोय आणि त्यांचे पतिदेव अर्थातच भरतजी पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्या कुटुंबाचं एकत्रित स्वागत सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती सन्माननीय बाळाशेठ तेलंगे सर हे इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत मुख्य मंचावर या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून होत असताना त्याचबरोबरीने या मुख्य मंचावर उपस्थित शिवसेना रोहा तालुका सहसंपर्क प्रमुख श्री विनायक कटोरे सर आलेले आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपल्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर शिवसेना चणेरा उपविभाग प्रमुख सन्माननीय शैलेश सपकाळ सर या मुख्य मंचावर उपस्थित आहेत.